त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। रुको जरा, सबर करो। फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता सांगा मला एकदा। नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची र, तू ही यत्ता कंची। फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला। तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणू इच्छिताय का, जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणताय? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या महिला नेत्यांना आपल्यापेक्षा कमी लेवलच्या समजतात का? यांची लेवल आपल्या इतकी नाही, आपण काहीतरी वरच्या लेवलचे आहोत असं फडणवीस समजतात का? तर दुर्दैवानी हो म्हणावं लागतंय, कारण आजच त्यांचं जे वाक्य आलेलं आहे त्याच्यावरून स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या लेवलचं कोणी असेल तर बोलवा, मी बाकीच्या लोकांशी नाही बोलणार, माझ्या लेवलचे पाहिजे आहेत। हे सगळं प्रकरण काय आहे आजच्या व्हिडिओत समजून घेऊया, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर परवाच्या दिवशी लोकसभेमध्ये जे विधेयक पास झालं नाही, पडलं, ते विधेयक कसं काँग्रेसनी येऊ दिलं नाही म्हणून भाजपवाल्यांनी देशभरामध्ये आकांडतांडव सुरू केला। त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आलं होतं की माझं ओपन चॅलेंज आहे सगळ्या विरोधकांना, माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही मला डिबेटमध्ये बोलवा, आपण डिबेट करूया आणि मी कुणाशीही डिबेट करायला तयार आहे, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य होतं। त्याच्यानंतर मग फडणवीसांनी चॅलेंज दिल्याच्या नंतर या ज्या सगळ्या महिला आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस साहेब सांगा कुठे यायचं, फडणवीस म्हणतील ती जागा आणि सांगतील ती वेळ, आम्ही यायला तयार आहोत डिबेट करायला, चला। परिणिती शिंदे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा असं म्हटलं की ओके, फडणवीसांना डिबेट करायचं आहे का, आम्ही मुख्यमंत्री असेल किंवा मग त्यांचे वरचे बॉस असतील, वरचे 2 बॉस किंवा मग मोदीजी असतील, यांना पण आम्ही ओपन चॅलेंज देतो, सगळ्या पत्रकाराच्या समोर लाईव्ह आम्ही डिबेट करायला तयार आहोत, पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळेजण बसूया आणि आपण डिबेट करूया की हे बिल नेमकं काय होतं। सुषमा अंधारे मॅडम म्हणाल्या की फडणवीस साहेब, मी पण तुम्हाला ओपन चॅलेंज देते, कुठे यायचं सांगा, आपण डिबेट करू, आम्ही डिबेटला तयार आहोत। या महिलांनी असं म्हणल्याच्या नंतर आता मला खरंच असं वाटलं की मजा येणार आहे, आता डिबेट होईल छान। फडणवीस कधी नाही ते मोदीजी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे कधीच नाही आले ते पण येतील आणि छान दोन्ही बाजूने आपल्याला डिबेट ऐकायला मिळेल। जसे अमेरिकेसारखे देश आहे जिथे 2 उमेदवार जे उभे राहतात ते पब्लिकमध्ये डिबेट करतात, एकमेक